काय सांगतो, संख्याच्या गुणाकाराच्या घाताचा नियम काय, तर गुणाकाराच्या घाताचा नियम सांगतोय आपण की जर a व b या कोणत्याही परिमेय संख्या असतील, इथे याने शब्द काय वापरला, ह्या काय असतील परिमेय संख्या, आणि यम हा कोणताही धन पूर्णांक असला पाहिजे, म्हणजे हा काय यम जो आहे, हा यम जो आहे हा यम धन पूर्णांक असला पाहिजे, ऋण पूर्णांक असावा नाही, धन पूर्णांक चिन्ह असं असतं. मग इथं समजा +2 असावा, +3 असावा, +3 असावा, असा कुठला तरी अंक जो धन पूर्णांक आहे, आणि कधी कधी हा धन नाही लिहिला तरी चालतो, 2 आणि 3 असंही जरी लिहिलं तरी आपण असं समजत असतो की त्याच्या समोर प्लसचं चिन्ह आहे, नाही लिहिलं तरी इथं आहे म्हणून आपण कन्सिडर करत असतो, माहिती आहे का तुम्हाला. मग आता हे धन पूर्णांक झाला. आता प्रश्न असा आहे की आता इकडे बघा, आपण a आणि b समजा हे दोघं नवरा बायको होतं, एका घरामध्ये राहतात, या दोघांचं कवाच पटलं, फुली क्रॉस जमन बिलकुल दोघांचं, बरोबर आहे, दोघांमध्ये मिळून एक झाला कार्यक्रम, हे कार्यकर्ता कार्ट यम, बरोबर आहे, दोघांचं मिळून होईल, बरोबर आहे, पटत नसलं जास्त तरी घराच्या आतमध्ये आहे. आता प्रॉब्लेम असा झाला, हे बाई हे बवा, बी फॉर बवा, ये म्हणजे आई, दोघांची भांडणं झाल्यावर दोघ जण म्हणायला लागले आपल्याला सोबत राहायचं नाही, तू ह काढत, ते पोरग म्हणते आठवडाभर मम्मी ती ह्याकडे येतो, आठवडाभर पप्पा तुमच्याकडे येतो. म्हणजे काय झालं, कव्हा हे आईच्या डोक्यावर बसायला, कव्हा बाप्पाच्या डोक्यावर बसायला, हे फॉर आई बी फॉर बाप, समजलं. म्हणजे हे जे यम आहे तर a⁻m आणि b⁻m. अर्थ आता काय समजून घ्यायचा लक्षात ठेवा, जेव्हा a चा आणि b चा गुणाकार होत असतो आणि पूर्ण ब्रॅकेट असतं, त्या घराच्या वर काट्टावर डोक्यावर जाऊन बसलं तर आठवडाभर आईच्या, आठवडाभर बाबाच्या डोक्यावर, म्हणजे आपल्याला सूत्र लक्षात घेताना काय लक्षात ठेवायचं, a म्हणजे कुठला तरी एक अंक आहे, आपण समजूया 2 आहे, ओके ठीक आहे 2. बी म्हणजे तुमच्या मनाने एक अंक सांगा बरं, कुठला तरी सांगा, 4 आहे, ठीक आहे 4. आता हे ब्रॅकेट कंप्लीट झालं, 2 आणि 4 वेगळे वेगळे आहेत, त्या दोघांना कुठलाही अंक दुसरा सांगा, एक अंक 6, ठीक आहे 6. आता आपण म्हणतो काय की हा जो 6 आहे तो 2 साठी पण आहे, 4 म्हणजे 2 किती वेळेस किती टाइम्स आहे, 6 वेळेस आहे, म्हणजे आईचा तो आणि आता पप्पाचा तो, लक्षात येतं. समजून घेण्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला अशा पद्धतीचं मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा लक्षात ठेवायचं आतमधले जे अंक आहेत, वेळ प्रसंगी आईचा पण आणि बाबाचा आणि दोघांच्या ह्याच्यात मल्टिप्लिकेशन गुणाकाराचंच नातं असलं पाहिजे. अशा वेळेस ना काही गोष्ट लक्षात ठेवायची, दोघांच्याही डोक्यावर सेम गोष्ट असली पाहिजे, लक्षात ठेवायचं. 6 आणि 6, काही मुली म्हणतील सर इथं तर एकच 6 आहे, ठीक आहे दीदी इथे एकच आहे, पण आपण आता सेपरेट ज्याचं त्याला नाही का काय केलं, वाटून दिलेलं आहे, इथं सेपरेट इंडेक्स दिला आणि असं गुणाकारामध्ये आपण देऊ शकतो, ओके.